मी रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण कोळंबी रस्सा बनवणार आहोत। कुठल्याही पदार्थामध्ये आपण जे साहित्य घालतो किंवा जे पदार्थ त्याच्यामध्ये वापरतो त्यावर आपल्या ह्या पदार्थाची चव अवलंबून असते। तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वाटणातला आजचा कोळंबी रस्सा बनवणार आहोत। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। कोळंबी रस्सा बनवण्यासाठी आपण इथे 1 किलो कोळंबी घेतलेली आहे। कोळंबीची टरफल वगैरे काढल्यानंतर कोळंबी अर्धा किलो वजनी भरलेली आहे। कोळंबी स्वच्छ करून घेतलेली आहे, त्यातला मधला जो धागा असतो तो आपण काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालायचं आहे। अगदी वेगळ्या पद्धतीने सर्व ताजा मसाला काढून आपण ही कोळंबी बनवतोय। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अगदी थोडासा याच्यामध्ये आपण लिंबाचा रस घालायचा आहे। हे सर्व छान कोळंबीला आपण चोळून घ्यायचे। आता वाटण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। इथे आपण 5-6 बेडगी मिरची घेतलेली आहे, 2-3 लवंगी मिरची घेतलेली आहे। लवंगी मिरचीचं थोडंसं प्रमाण कमी टाकलेलं आहे। इथे 1 चमचा जिरे घेतलेला आहे, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 2 चमचे धने घेतलेले आहेत आणि अर्धा ओला नारळ घेतलेला आहे, 2 कांड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 5-6 लवंग, 10-12 मिरी आणि 2 ते 3 त्रिफळ घेतलेले आहे। हे सर्व वाटण आपल्याला कच्चंच वाटायचं आहे। वाटणाला आपल्याला भाजून वगैरे घ्यायचं नाहीये, कच्चंच हे सर्व वाटण आपल्याला वाटायचं आहे। अगदी स्पेशल असा हा कोळंबी रस्सा आपण बनवतो। खूप सारे कुठले मसाले नाहीत, फक्त आपल्या घरामध्ये जे मसाले उपलब्ध आहेत त्याच मसाल्यांपासून आपण हा कोळंबी रस्सा बनवतोय। तशा प्रकारे खोबरं, कांदा वगैरे आपण चिरून घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे। मी हे जे वाटण तुम्हाला दाखवतोय, तुम्ही कुठल्याही फिश करीला तुम्ही हे वाटण वापरू शकता। तशा प्रकारे वाटण आपण छान बारीक करून घेतलेलं आहे। अगदी बारीक करायचं आहे, जाडसर ठेवायचं नाही आहे, अगदी बारीक वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता एक आपण कढई घेतलेली आहे, त्या कढईमध्ये आपण 2 पळ्या तेल घातलेलं आहे आणि तेलावर कोळंबी आपल्याला छान परतून घ्यायची आहे। कोळंबीचा वशळ वास येऊ नये किंवा वशाट वास येऊ नये म्हणून कोळंबी सुरुवातीला आपण तेलावर परतून घ्यायची आहे। छान अशी कोळंबी परतून झालेली आहे। तुम्हाला दिसत असेल कोळंबी परतून झाल्यानंतर त्याचा असा गोल आकार तयार होतो। अगदी व्यवस्थित परतायची आहे। तशा प्रकारे कोळंबी आपली छान परतून झालेली आहे। आता काढून घेऊयात। आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे परत, आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मालवणी मसाला वापरलेला आहे। मालवणी मसाला आपला घरचा आहे। आपण विविध प्रकारचे मसाले बनवतो, तर तुम्हाला हा मालवणी मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। थोडीशी हळद घालायची आहे आणि आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि हे वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे, आपलं वाटण सर्व कच्चं आहे। त्या वाटणाचा सर्व कच्चापणा निघू जाईपर्यंत आपल्याला हे वाटण परतायचं आहे। आपण हा कोळंबी रस्सा बनवलेला आहे, तो 7 ते 8 लोकांसाठी पुरू शकतो। अगदी छान परतायचं आहे। परतल्यानंतर तुम्हाला दिसत असेल वाटणाचा कलर आता चेंज व्हायला लागलेला आहे। अगदी लालसर आपलं वाटण दिसायला लागलेलं आहे। वाटणाला तेल पण सुटायला लागलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जे कोळंबी फ्राय करून घेतलेली आहे ती टाकायची आहे। दोन 3 मिनिटं परत एकदा त्याच्यामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। फक्त वाटण कच्चं राहणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे आपलं हे वाटण कोळंबी छान परतून झालेली आहे. आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. तुम्हाला रस्सा जेवढा घट्ट पातळ हवा आहे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. शक्यतो थोडासा घट्टसर रस्सा ठेवा, छान लागतो. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मी थोडीशी चिंच टाकलेली आहे, तुम्ही आमसूलही टाकू शकता. रश्श्याला छान उकळी आलेली आहे. कोळंबी आपली रश्श्यामध्ये छान शिजवून घ्यायची आहे. कलर पण किती छान दिसतोय. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर अशा पद्धतीने आपला झटपट असा कोळंबी रस्सा तयार झालेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशाच छान